गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक संतोष महाले TYB.com सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आपण आज ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग या विषयाच्या चॅप्टर नंबर 1 मधील जो आपला पुढचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे की ज्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, हा पुढील भाग आपण किंवा अकाउंट स्टँडर्ड आपण आज स्टडी करणार आहोत. तर बघा, टायटल आहे AS7 Construction Contract. This standard started or effected or implemented from 1st April 1991. Firstly, we understood what is meaning of construction contract. Construction contract is a contract specifically negotiated for the construction of an assets. Means this first sentence indicate that this is a kind of one negotiations between customer and contractor. Customer also called as contractee. So there are some negotiations, there are some terms and conditions agreed by contractor and contractee. Then construction contract negotiated between customer and contractor. So construction contracts indication or construction contract is for construct ऑफ सम ॲसेट्स. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा जो उद्देश आहे, तर एखादी ॲसेट आपल्याला बांधायची असेल किंवा एखाद्या ॲसेटचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट ह्या अकाउंटिंग स्टँडर्डचा वापर करत असतो. और कॉम्बिनेशन ऑफ assets closely internal are independent. Means first paragraph indicate that construction contract is a kind of negotiation, is a kind of contract between customer and contractor for construction of assets. Example: contract for construction of bridge, building, dam, road, pipelines. These are some assets that constructed in the construction contract. म्हणजे ब्रिज बांधणं असेल, बिल्डिंग असेल, डॅम असेल, रोड असेल, पाईपलाईन्स वगैरे असेल, यांचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कस्टमर कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो कॉन्ट्रॅक्टरला, आणि कॉन्ट्रॅक्टर काय करेल बरं, त्याचं कन्स्ट्रक्शन करून देण्याचं काम हे करेल. त्यासाठी तो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट करेल कोणाशी, कस्टमरशी, आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा करार किंवा एक प्रकारचं निगोशिएशन्स हे होतील. कॉन्ट्रॅक्ट इन कॉन्ट्रॅक्ट कन्सेप्ट following are also included in construction of contract. Contracts for rendering of services which are directly related to the construction of assets. Service of architect. Example इथं आलेलं आहे सर्व्हिस ऑफ आर्किटेक्ट, सर्व्हिस ऑफ इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर वगैरे अशी याच्यामध्ये येऊ शकतात. की जर आपण जे कन्स्ट्रक्शन करतोय तर ते कन्स्ट्रक्शन करत असताना ज्या काही सर्व्हिसेस आवश्यक असतात, उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनियर वगैरे असेल की जो आपल्या जे ॲसेट आपल्याला बांधायची कन्स्ट्रक्ट करायचं एक डिझाईन तयार करून देण्याचं काम तो सिव्हिल इंजिनियर वगैरे करत असेल, किंवा आर्किटेक्चर त्याची डिझाईन वगैरे तयार करून देण्याचं काम करत असेल, तर हे जे लोक आहे आर्किटेक्चर वगैरे, इंजिनियर वगैरे, हे डायरेक्टली सर्व्हिस प्रोव्हाइड करतात कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टसाठी. म्हणून त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो बरं, कॉन्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो. कॉन्ट्रॅक्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑर रिस्टोरेशन ऑफ असेट्स अँड द रिस्टोरेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. मीन्स डिस्ट्रक्शन, डिमोलिशन वगैरे नाही का, याच्यासाठी जो सुद्धा जे कॉन्ट्रॅक्ट केलं त्याला आपण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हणत असतो. फॉर फॉलोइंग द डिमोलिशन ऑफ असेट्स. एक्झाम्पल इथं आलेलं आहे, इफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग इज इन अ प्लॉट ऑफ लँड हॅज टू बी डिमोलिश्ड बिफोर अ न्यू बिल्डिंग ॲज पर न्यू डिझाईन इन कन्स्ट्रक्टेड, द डिस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग इज कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. सपोज we decided that we want to construct one building in a plot of land. So on that land there is old building. So before construction of new building we need to demolish that old building. So that demolition process of old building also included in the construction contract. So demolition of old building for construction of new building as per new design. This is the example of construction of contract. Means demolition of old building also included in the construction contracts. So there are some types of construction contract. First one, fixed price contracts. In these contracts, contractor agrees for fixed price of the contract or fixed rate per unit. म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये
जो कस्टमर आहे तो जो कस्टमर आहे तो कॉन्ट्रॅक्टरला पैसे पेड करताना कॉन्ट्रॅक्टचे हे फिक्स्ड प्राईस आधीच ठरलेली असेल की जी कॉन्ट्रॅक्ट काय म्हणू आपण एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होण्याच्या अगोदरच कस्टमर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये ॲग्री झालेली असते आणि ती ॲग्रीड अमाऊंट कस्टमर हा कॉन्ट्रॅक्टरला पेड करणार असतो. म्हणजे फिक्स अमाऊंट ही पेड केली जाईल कोणाला, कॉन्ट्रॅक्टरला. कोण पेड करेल, कस्टमर पेड करेल. किंवा आपण जर काही युनिट्स मॅन्युफॅक्चर करून घेणार कन्स्ट्रक्ट करून घेणार आहोत असेल कॉन्ट्रॅक्टरकडून, तर ते कॉन्ट्रॅक्टरला एक युनिटसाठी किती रुपये द्यायचे असा रेट फिक्स्ड हा केला जाऊ शकतो. हवेवर इन सम केसेस द कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज सब्जेक्ट टू एस्केलेशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगायचं असेल फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण सांगू शकतो फिक्स कॉन्ट्रॅक्ट इज अ काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट इन व्हिच कस्टमर डिसाइड बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ assets amount of the contract and that amount paid by customer to the contractor. ह्याच्यामध्ये साधं सरळ सांगायला गेलं तर एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्याचं जर आपण कॉन्ट्रॅक्ट दिला असेल कॉन्ट्रॅक्टरला, तर ते कन्स्ट्रक्शन होण्याच्या अगोदरच कस्टमर हा किती पैसे पेड करेल कॉन्ट्रॅक्टरला हे आधीच ठरलेलं असतं, फिक्स केलेलं असतं. तर आपण फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणत असतो. सेकंड टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. इन दिस कॉन्ट्रॅक्ट contractor is reimbursed the cost as defined plus fixed percentage of fee or profit. म्हणजे याच्यामध्ये कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होतं की आपल्याला जी कन्स्ट्रक्शन करायचं आहे असेटचं, तर त्या असेटचं कन्स्ट्रक्शन करत असताना जेवढा काही खर्च येईल नाही का, उदाहरणार्थ 5 लाख रुपये कॉस्ट आली तर काहीतरी फिक्स्ड पर्सेंटेज फी किंवा प्रॉफिट ही कस्टमर पेड करेल कॉन्ट्रॅक्टरला. उदाहरण आपण घेऊया, एक बिल्डिंग बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं, कॉन्ट्रॅक्टरने ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण पण केलं, त्याच्यासाठी कॉस्ट आली समजा काय म्हणू आपण 5 लाख रुपये कॉस्ट आली, सपोज 5 lakhs कॉस्ट आली समजा. आणि त्यांच्यामध्ये असं निगोशिएशन किंवा ॲग्रीमेंट झालं होतं कस्टमर आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये की कॉस्टच्या 20% प्रॉफिट दिलं जाईल. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर ₹1 lakh हा प्रॉफिटची अमाऊंट असेल आणि ही कॉस्ट असेल आणि हा 1 लाख रुपये प्रॉफिट असेल, तर अशी टोटल अमाऊंट 6 लाख रुपये हा कस्टमर कोणाला पेड करेल, कॉन्ट्रॅक्टरला पेड करेल. म्हणजे याच्यामध्ये काय केलंय की आधीच ठरलेलं त्यांच्यामध्ये की कॉस्टच्या 20% प्रॉफिट हा कस्टमर पेड करेल कॉन्ट्रॅक्टरला. मग कॉस्ट प्राइस किती आली, 5 लाख रुपये. मग 5 लाखावर 20% जर आपण घेतले तर ते किती येतात, 1 लाख रुपये. 1 लाख आणि 5 लाख कॉस्ट, अशी टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राइस होईल 6 लाख रुपये. ही कोणी कोणाला पेड करेल, कस्टमर पेड करेल कॉन्ट्रॅक्टरला, नाही का. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आहे, काहीतरी एक फिक्स्ड पर्सेंटेज किंवा काहीतरी फिक्स फी किंवा प्रॉफिट हा कॉस्टच्या आधीच ठरलेला असतो कस्टमर आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये, आणि मग जेवढी काही कॉस्ट येईल त्याच्या ठरल्याप्रमाणे तेवढे टक्के प्रॉफिट हा कॉन्ट्रॅक्टरला पेड करेल कस्टमर. तर याला म्हणायचं कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस त्याच्यामध्ये ही साधारणपणे कॉस्ट किती येईल या असेल बांधण्यासाठी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी याच्यावर डिपेंड असते. जेवढी कॉस्ट येईल त्याच्या काहीतरी विशिष्ट टक्के कस्टमरला पेड करावे लागेल कॉन्ट्रॅक्टरला. पुढचा आहे नंबर 3 कंबायनिंग अँड सेगमेंटिंग कॉन्ट्रॅक्ट्स. फॉर अकाउंटिंग पर्पज usually requirements of the second standard is supplied separately to each contract to calculate profit or loss from the contract, but under some circumstances the profit or loss may be calculated in combination of 2 or more contracts or group of combined contracts. बरेच वेळा काय होत असतं की एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलं जात असताना त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करायची जी कन्स्ट्रक्ट करायची जी असेट आहे ती एकच नसते, अनेक अशा असेट असतात की त्यांचं कंबाईनली काय केलं जातं आहे, एकाच वेळी कन्स्ट्रक्शन केलं जातं ते. म्हणजे याच्यामध्ये सांगायचा मुद्दा इथं असा आहे की जो काही खर्च होईल तो कंबाईनली खर्च होईल सगळ्याच असेटसाठी, नाही का. मग त्या ठिकाणी काय होतं, ईच कॉन्ट्रॅक्टसाठी आपल्याला प्रॉफिट आणि काय म्हणू आपण त्याच्यावर प्रॉफिट किती होतोय प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी हे आपल्याला कॅल्क्युलेट करणं बऱ्याच वेळा शक्य नसतं. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये अशा परिस्थितीमध्ये काय केलं जात असतं बरं, जो ग्रुप आहे कंबाईन ग्रुप आहे की जे आपण एकाच वेळी काही असेट एकत्र आपण काय करतो कन्स्ट्रक्शन करतोय, त्या ग्रुपसाठी जेवढं काही खर्च होईल, एक्सपेंडिचर होईल किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे एकाच वेळी काय केलं जाईल बरं, दिलं जाईल, नाही का. तर कंबाईनिंग आणि सेगमेंटिंग कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये नावाचाच अर्थ आहे कंबाईनिंग, एकच असेट कन्स्ट्रक्ट न करता काही असेटचा ग्रुप एकाच वेळी कन्स्ट्रक्ट केला जातो, तर आपण सेगमेंटिंग
और कंबाइनिंग कॉन्ट्रॅक्ट असं आपण त्याला म्हणत असतो. ग्रुप ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स मे बी कंबाईन फॉर अकाउंटिंग पर्पज बिकॉज इन सबस्टन्स these contracts are part of a single project with an overall profit margin. आता सांगितलं मी की काही ग्रुप असेल असेटचं कन्स्ट्रक्शन करण्याच्या, तर सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या असेटचं कन्स्ट्रक्शन करत असताना फक्त त्याचं अकाउंटिंग करताना म्हणजे आपण जे कन्स्ट्रक्शन करतोय त्याच्यासाठी किती खर्च झाला, कोणता खर्च झाला याचं आपण ॲडिशन करत असतो. आपल्या रेव्हेन्यू किती भेटला, आपण खर्च किती केला याचं अकाउंटिंग करून आपण काय करत असतो, याचं प्रॉफिट काढत असतो नाही का. प्रॉफिट काढत असताना काय म्हणता येईल आपल्याला की अनेक असेट्स एकत्रच एकाच वेळी आपण कन्स्ट्रक्ट करत असू, त्याच्यामुळं ह्या सगळ्या ग्रुपसाठी सगळ्या असेटसाठी एकत्रित आपण जो काही खर्च करू आणि ह्या ग्रुपसाठी जेवढा काही रेव्हेन्यू भेटेल याचं आपण एकत्र अकाउंटिंग करू आणि त्याच्यावर काय करू शकतो बरं ओव्हरऑल प्रॉफिट मार्जिन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पुढे आहे कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन. बघा कॉन्ट्रॅक्ट मे प्रोव्हाइड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अन ॲडिशनल asset at the option of the customer. Such construction of additional asset should be treated as a separate construction contract. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन एक गोष्ट बघा, याच्यामध्ये जो कस्टमर आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे, तर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय, तो असेटचं कन्स्ट्रक्शन करतोय आणि ते कन्स्ट्रक्शन करत असताना त्याला जर जोडूनच एखादी असेटचं कन्स्ट्रक्शन काय म्हणून आपण जर पुन्हा दिलं गेलं असेल कॉन्ट्रॅक्टरला, तर त्याला आपण काय म्हणू शकतो बरं सेपरेट कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं की नाही म्हणायचं हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये काय म्हणतील आपल्याला की हे जे ओल्ड जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला काय म्हणू आपण त्याला ओरिजिनल जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्या अनुसरून जे आपण सेपरेट किंवा आपण काय म्हणतो त्याला अनुसरून आपण दुसऱ्या असेटचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत, ते सेपरेट कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं की नाही म्हणायचं, तर ते कधी आपण म्हणू शकतो हे आपल्याला दोन याच्यामध्ये पॉईंटमध्ये बघायचं. बघा आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. कॉन्ट्रॅक्ट मे प्रोव्हाइड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अन ॲडिशनल असेट ॲट द ऑप्शन ऑफ द कस्टमर. म्हणजे कस्टमरने ऑप्शन दिलंय कॉन्ट्रॅक्टरला ॲडिशनल असेट कन्स्ट्रक्शन करण्याचं. सच कन्स्ट्रक्शन ऑफ ॲडिशनल असेट शुड बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे जे ॲडिशनल असेटचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे कस्टमरकडून कॉन्ट्रॅक्टरला, तर ते कधी आपण सेपरेट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणून ट्रीट कधी करू शकतो, तर ते आपण पुढे बघणार आहोत. बघा पहिले त्याच्यामध्ये सांगितलं आहे asset differs significantly as compared to original assets. म्हणजे आपण जे नवीन ॲडिशनल जे असेटचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत, तर त्या ॲडिशनल असेटचं कन्स्ट्रक्शन करत असताना ती ॲडिशनल असेट ही ओल्ड जे आपलं कन्स्ट्रक्शन आहे त्यापेक्षा किंवा ओरिजिनल पहिल्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा जर ती पूर्णपणे वेगळी असेल, तर ते ॲडिशनल असेटचं कन्स्ट्रक्शन आपण जे करतोय तर आपण सेपरेट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो. म्हणजे आपण जे ॲडिशनल असेटचं कन्स्ट्रक्शन करतोय ना, ते ओल्ड असेटपासून कसं असलं पाहिजे, टोटली डिफर असलं पाहिजे, टोटली वेगळं असलं पाहिजे, तरच आपण त्या ॲडिशनल कॉन्ट्रॅक्टला आपण काय म्हणू आपण सेपरेट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो. बघा सेकंड, प्राइस ऑफ द ॲडिशनल असेट इज इंडिपेंडेंट ऑफ ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय, ॲडिशनल असेटचं आपण जे कन्स्ट्रक्शन करतोय त्याची जी असेटची काय म्हणू आपण त्याला जी प्राइस आहे ती जर ओरिजिनल जी पूर्वीची जी असेट आहे कन्स्ट्रक्शन केलेली त्याच्यापेक्षा जर इंडिपेंडेंट असेल, स्वतंत्र असेल नवीन असेटची किंवा ॲडिशनल असेटची प्राइस, तर नक्कीच आपण त्याला सेपरेट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो. बघा पुढे आपल्याला बघायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. बघा आपल्याला हे आपण याच्या आधीच पाहिलं आहे की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट हे जे आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7 आहे याच्या आधारे आपण काय करत असतो, समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर हा कन्स्ट्रक्शन करण्याचं काम करतो आहे, तर ते करत असताना त्याला किती खर्च येतो आणि त्याला किती रेव्हेन्यू मिळतं याचा आपण जे फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असतो, तर ते फिनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना आपल्याला AS7चा आधार घ्यायचा आहे किंवा AS7मध्ये ज्या गाईडलाईन जे रूल्स प्रिन्सिपल सांगितलेले आहे त्याचा वापर करून आपल्याला फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करायचे आहे. आणि कोणाचे, की जे कॉन्ट्रॅक्टरने जे कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे, तर ते कन्स्ट्रक्शनचं काम चालत असताना जे काही कॉस्ट झाल्या, जे काही खर्च झाले आणि जे काही रेव्हेन्यू मिळाले याचं अकाउंटिंग करत असताना आपल्याला जे फिनान्शियल स्टेटमेंट तयार करायचं आहे, तर ते तयार करत असताना आपल्याला जे रूल्स आणि प्रिन्सिपल्स गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत त्या म्हणजे AS7च्या. तर बघा आपल्या पुढचा पॉईंट बघायचा आहे की कॅल्क्युलेशन कसं करायचं. कारण आपल्याला माहिती आहे की AS7ची का गरज पडली, तर त्याचं कारण एकदम बेसिक आहे की बऱ्याच वेळा काय होतं, कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याचं कन्स्ट्रक्शन करत असतो, त्या असेटचं कन्स्ट्रक्शन करत असतो, पण ते कन्स्ट्रक्शन करत असताना हे जे वर्क आहे कन्स्ट्रक्शनचं ते साधारणपणे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष असं अनेक वर्ष ही ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू शकतं. म्हणून
इथे काय होतंय की पहिल्या वर्षी आपण किती खर्च केला आणि पहिल्या वर्षी आपल्याला किती रेव्हेन्यू मिळाला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. सेकंड इयरला पण तसंच किती रेव्हेन्यू मिळाला आणि किती खर्च केला याचं कॅल्क्युलेशन करून कंपॅरिझन करून आपण पहिल्या वर्षी किती प्रॉफिट मिळाला, दुसऱ्या वर्षी किती प्रॉफिट मिळाला, तिसऱ्या वर्षी किती प्रॉफिट मिळाला, असं दरवर्षी सेपरेट आपण कॅल्क्युलेशन करत असतो प्रॉफिटचं किंवा लॉसचं. मग आपल्याला ते कॅल्क्युलेशन करत असताना बघा काही फॉर्म्युले वगैरे तुम्हाला इथे सांगितलेले मी, तर ते आपण इथं बघणार आहोत की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचं प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा लॉस कसं कॅल्क्युलेट करायचा. बघा, प्रॉफिट ऑर लॉस ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू लेस कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. एकदम साधा सोपा फॉर्म्युला आहे की कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू म्हणजे काय. आता रेव्हेन्यूचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणत्याही मार्गाने जे इन्कम भेटतं, पैसा मिळतो आपल्याला नाही का, इन्कम भेटतं, मिळकत मिळते, त्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणत असतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात करतो आणि कस्टमर आपल्याला जे काही पैसे देतो त्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू. आणि त्याच्यामधून आपण जे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जो काही खर्च करतो त्या खर्चाला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट असं म्हणत असतो. म्हणजे जो काही रेव्हेन्यू मिळाला त्यातून कॉस्ट मायनस केली की आपल्याला काय मिळतो, प्रॉफिट मिळत असतो. आणि हा प्रॉफिट मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हा प्रॉफिट आपण दरवर्षी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. त्याचं कारण असं की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट जर हे 1 वर्षापेक्षा 2 वर्षापेक्षा किंवा 3 वर्षापेक्षा जास्त जर चालत असेल तर मग आपण इथं काय करायला पाहिजे, दरवर्षी आपण कॅल्क्युलेट करायला पाहिजे प्रॉफिट. मग तो कसं करतील, आपलं किती टक्के काम आपण पूर्ण केलंय, त्यासाठी किती रेव्हेन्यू मिळाला आणि किती खर्च केला, या दोघांचं कंपॅरिझन करून तुलना करून आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. तर कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू, आता बघा याच्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे, आपण फॉर्म्युलाच पाहिला आहे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू, इथं मायनस बघा मायनस कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट नाही का. ह्या दोन गोष्टी कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट मायनस करायची आहे कशामधून, कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूमधून. मग आता बघा, मग आपल्याला ठीक आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू किती आहे आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट किती. हे जर माहिती असेल आपल्याला तरच आपण प्रॉफिट किंवा लॉस हा काढू शकतो. मग बघा कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू कसं कॅल्क्युलेट करायचं, बघा इथं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, रेव्हेन्यू कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग, रेव्हेन्यूमध्ये फॉलोविंग म्हणजे पुढील काही गोष्टी ह्या इन्क्लूड होऊ शकतात. बघा त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू आपल्याला कसं काढायचं हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, त्याच्यासाठी आपण पुढील गोष्टी याच्यामध्ये ॲडिशन करणार आहोत. बघा पहिले रेव्हेन्यू ऑर, इथं सॉरी स्पेलिंग मिस्टेक आहे, इथं ओ आर पाहिजे, इथं ऑर झालेलं, मी ते चेंज करून घेऊन तुम्हाला पाठवून देईल. रेव्हेन्यू ऑर प्राईस ॲग्रीड ॲज पर कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ज्यावेळेस कस्टमर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टचं ज्यावेळेस ॲग्रीमेंट होतं, करार होतो, त्यावेळेस जी काही प्राईस ठरली असेल ती प्राईस कस्टमर कोणाला पेड करतं, कॉन्ट्रॅक्टरला पेड करतं. ती म्हणजे काय म्हणून आपण ती फर्स्ट अमाऊंट झाली कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूची. मग पुढं रेव्हेन्यू अरायझिंग ड्यू टू एस्केलेशन क्लॉज. आता हा जो एस्केलेशन क्लॉज आहे त्याच्यामुळे जर काही रेव्हेन्यू मिळत असेल तर तो सुद्धा आपण काय करायचं, बरं ह्या पहिला जो आहे आपला रेव्हेन्यू मेन ॲग्रीमेंटचा त्याच्यामध्ये काय करायचं, ॲड करायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक पॉईंट मला सांगायचं, एस्केलेशन क्लॉज याचं मिनिंग थोडंसं मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये काय करूया, मिनिंग तुम्हाला सांगताना बघा एस्केलेशन क्लॉज म्हणजे काय. बघा मी तुम्हाला ते त्याच्या खाली थोडी अंडरलाईन करून देतो, तुमच्या लक्षात येईल की काय आहे. एस्केलेशन क्लॉज म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एखादं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, सपोज आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत, आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट आपण आज घेतलंय आणि आपण कन्स्ट्रक्शनचं काम स्टार्ट केलेलं आहे, पण हे काम जर 2-3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जर चालत असेल तर पुढे जाऊन काय होतं, बऱ्याच वेळा काय म्हणतील आपल्याला, काही जे मटेरियल आहे किंवा जे काही घटक आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठीचे त्यांच्या प्राईस जर कमी जास्त होत असतील तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला कस्टमरने जी कॉन्ट्रॅक्ट प्राईस दिली आहे ती सुद्धा कमी जास्त होत असते. म्हणजे उदाहरणार्थ आज आपण 5 लाख रुपयाला कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, पण पुढे जाऊन की मटेरियलच्या प्राईस ह्या 10% वाढलेल्या आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टची प्राईस 5 लाख रुपये आहे तर ती नक्कीच आपल्याला वाढवून घ्यावी लागेल कस्टमरकडून, म्हणजे याला आपण म्हणतो एस्केलेशन क्लॉज. जसं प्राईस वाढू शकते तसं कमी पण होऊ शकते. तर एस्केलेशन क्लॉजचा अर्थ काय झाला की प्राईस जर इन्क्रीज ऑर डिक्रीज होत असतील काही मटेरियलच्या किंवा काही इनपुटच्या कन्स्ट्रक्शन करत असताना, तर मग भविष्यामध्ये याच्या प्राईस जर कमी जास्त होत असतील तर त्याची भरपाई कस्टमरकडून मिळावी कॉन्ट्रॅक्टरला, म्हणून हा एक क्लॉज आहे ज्याचा फायदा हा कॉन्ट्रॅक्टरला होत असतो. तर ही सुद्धा इन्क्रीज झाला समजा, काय म्हणून आपण काही मटेरियलच्या प्राईस किंवा काही इनपुट लेबर असेल, मटेरियल असेल, इतर काही घटक असेल कन्स्ट्रक्शनसाठीचे, तर त्याच्यामध्ये जर काही प्राईसमध्ये इन्क्रीज झाला असेल तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस सुद्धा इन्क्रीज होईल
म्हणून रेव्हेन्यूमध्ये हे सुद्धा एस्केलेशन क्लॉज द्वारे जे ॲडिशन झालेले ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये ॲड करता येईल. पुढचं आहे तिसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूमध्ये काय काय येईल, तर पहिली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राईस येईल, दुसरी म्हणजे एस्केलेशन क्लॉजच्या थ्रू जर आपलं काही मटेरियल वगैरे किमती जर वगैरे वाढल्या तर त्याच्यामुळे जे काही एक्स्ट्रा कॉन्ट्रॅक्ट प्राइस इन्क्रीज होईल ती सुद्धा कॉन्ट्रॅक्टच्या रेव्हेन्यूमध्ये ॲड होऊ शकते. क्लेम्स, इट इज द अमाऊंट दॅट कॉन्ट्रॅक्टर्स सीक टू कलेक्ट फ्रॉम द कस्टमर ॲज रिएम्बर्समेंट ऑफ कॉस्ट नॉट इन्क्लुडेड इन कॉन्ट्रॅक्ट प्राइस. बऱ्याच वेळा काय होत असतं की कॉन्ट्रॅक्ट करत असताना कस्टमर आणि आपला जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असताना असे काही कॉस्ट असतात, असे काही खर्च असतात की ते आधी नाही कळत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या वेळेस लक्षात येत नाही, पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनचं काम स्टार्ट करतो त्यावेळेस असे काही खर्च आहे, असे काही कॉस्ट आहे त्या जर एक्स्ट्रा इन्कड होत असतील, जास्त होत असतील, तर मग त्या ठिकाणी हा आपला कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याची भरपाई की त्याचं रिएम्बर्समेंट ही कोणाकडून करून घेईल, कस्टमरकडून करून घेईल. त्याला आपण कशामध्ये ॲड करू शकतो, कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूमध्ये ॲड करू शकतो. बघा इन्क्रीज इन, नेक्स्ट बघा कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूमध्ये आपण काय काय ॲड करू शकतो, तर पुढचं आहे इन्क्रीज इन रेव्हेन्यू ड्यू टू इन्क्रीज इन युनिट्स ऑफ आउटपुट. म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट समजा 50 युनिट आउटपुट व्हावं अशी कॉन्ट्रॅक्ट झालं होतं कस्टमर आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये, पण ॲक्च्युली आउटपुट हे ॲक्च्युली 60 युनिटचं झालं. मग एक्स्ट्रा जे 10 युनिट वाढलेलं आहे तर त्याचं काय म्हणू आपण एक्स्ट्रा कॉन्ट्रॅक्ट प्राईस हा कस्टमर पेड करेल कोणाला, कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट समजा झालं होतं की 50 युनिट कन्स्ट्रक्शन व्हावं असं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं कस्टमरमध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये, पण ॲक्च्युली 60 युनिटचं मॅन्युफॅक्चरिंग झालं, सॉरी मॅन्युफॅक्चर नाही म्हणता याचं कन्स्ट्रक्शन झालं असेल. मग त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल बरं, जे एक्स्ट्रा काय म्हणू की जे एक्स्ट्रा जे आपले युनिट वाढलेले आहेत त्याचं जे प्राईस आहे तर ते कस्टमर पेड करेल कोणाला, कॉन्ट्रॅक्टरला. ती सुद्धा आपल्याला रेव्हेन्यूमध्ये ॲड करावं लागेल. बघा इन्क्रीज ऑर डिक्रीज इन रेव्हेन्यू ड्यू टू चेंज ऑर व्हेरिएशन इन स्कोप ऑफ वर्क टू बी परफॉर्म. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं इन्क्रीज किंवा डिक्रीज, कमी किंवा जास्त रेव्हेन्यूमध्ये होऊ शकतं ड्यू टू चेंज. कशामुळे चेंज होऊ शकतो इन्क्रीज आणि डिक्रीज रेव्हेन्यूमध्ये, कशामुळे चेंज होऊ शकतो किंवा व्हेरिएशन कशामुळे होऊ शकतो, वर्क टू बी परफॉर्म, वर्क किंवा जे काम आपण करतोय त्याची क्वालिटी कशी किंवा ते कशा प्रकारे केलं आहे त्याच्यामुळे सुद्धा काय म्हणू आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही कमी जास्त होऊ शकते. नेक्स्ट इन्सेंटिव्ह पेमेंट्स टू द कॉन्ट्रॅक्टर्स. समजा कॉन्ट्रॅक्टरने खूप चांगले क्वालिटीचं काम केले, वेळेत काम पूर्ण केले, कमी खर्चात काम पूर्ण केले, तर कस्टमर नक्कीच तिथं खुश होऊन काय करू शकतो बरं, इन्सेंटिव्ह एक्स्ट्रा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राईसच्याही व्यतिरिक्त काही पेमेंट हा कस्टमर कॉन्ट्रॅक्टरला करू शकतो. हे कधी करू शकतो, जर कॉन्ट्रॅक्टरने खूप चांगल्या क्वालिटीचं काम जर केलं असेल नक्कीच हा कस्टमर त्याला एक्स्ट्रा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राईसच्याही जास्त पैसे देऊ शकतो कॉन्ट्रॅक्टचे. डिक्रीज इन कॉन्ट्रॅक्ट, सॉरी इथं मिस्टेक आहे, स्पेलिंग मिस्टेक कॉन्ट्रॅक्टची ती TRACT पाहिजे, मी ते करेक्शन करून घेईल. डिक्रीज इन कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू ड्यू टू पेनल्टीज. जसं इन्सेंटिव्ह पेड केला जाऊ शकतो कस्टमरकडून तशी पेनल्टी पण चार्ज केली जाऊ शकते कॉन्ट्रॅक्टर. उदाहरणार्थ 3 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्ट पूर्ण व्हावं कन्स्ट्रक्शनचं असं करार झाला असेल कस्टमरमध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये, पण 3 वर्षाऐवजी त्याला जास्त कालावधी लागला, 3 वर्षाऐवजी जास्त कालावधी लागला, तर नक्कीच त्या ठिकाणी काय होईल बरं, हा कस्टमर काय करेल बरं, त्याच्यावर पेनल्टी चार्ज करेल. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राईसवर काय म्हणू आपण त्याला कमी पैसे कॉन्ट्रॅक्टरला पेड केले जातील. हा कालावधीच्या बाबतीमध्ये पेनल्टी केली जाऊ शकते. किंवा आपण असंही म्हणू शकतो ज्या क्वालिटीचं काम पाहिजे त्या क्वालिटीचं काम जर कॉन्ट्रॅक्टरने केलं नसेल त्या ठिकाणी कस्टमर काय करू शकतो बरं, त्याला कमी पैसे पेड करू शकतो कॉन्ट्रॅक्टरला, म्हणजे याला आपण म्हणतो पेनल्टी, नाही का. द पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट वुड बी एस्टिमेटेड बाय कम्पेअरिंग टोटल कॉस्ट इन्कर्ड टू द डेट विथ टोटल कॉस्ट एक्सपेक्टेड फॉर द एंटायर कॉन्ट्रॅक्ट. याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल बरं, की जे किती टक्के काम पूर्ण झाले, किती कम्प्लिशन पूर्ण झाले, किती कम्प्लिशन झाले कॉन्ट्रॅक्टचं, ते एस्टिमेट करण्यासाठी आपलं साधारणपणे काय करतील बरं, कम्पेअरिंग टोटल कॉस्ट इन्कर्ड टू द डेट. म्हणजे समजा 1 वर्षापासून काम चाललेलं आहे, मग आजच्या तारखेपर्यंत किती टक्के काम पूर्ण केले आपण आणि काय म्हणतात आपल्याला किती टक्के काम पूर्ण केले आणि किती टक्के आपला खर्च झालेला आहे, या दोघांचं काय करतील आपल्याला टोटल कॉस्ट आणि टोटल इन्कम किंवा आपण किती टक्के काम पूर्ण केलंय. समजा उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण, 5 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, याच्यापैकी आपण 20% काम पूर्ण केलं, याचा अर्थ आपण 1 लाख रुपयाचं काम पूर्ण केलेलं आहे. मग 1 लाख रुपयाचं काम पूर्ण केल्यानंतर आपला खर्च किती आला, समजा उदाहरणार्थ 90,000 रुपये खर्च आला, तर 1 लाख मायनस समजा इथं बघा
टोटल कॉन्ट्रॅक्ट होतं 5 लाख रुपयाचं, घेतलं होतं आपण 5 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट. हे 5 वर्षासाठी होतं, 5 इयर्ससाठी होतं, नाही का. मग आपण पहिल्या वर्षामध्ये फर्स्ट इयरला काय केलं आपण, 20% काम कम्प्लीट केलं आपण, 20% वर्क पूर्ण केले. याचा अर्थ आपण किती रुपयाचं काम पूर्ण केले, 1 लाख रुपयाचं काम पूर्ण केले, नाही का. म्हणजे आपण थोडक्यात 20% काम कम्प्लीट केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टचं. मग आपल्याला किती रुपयाचं काम पूर्ण केलं आपण, 1 लाख रुपयाचं. मग कॉस्ट किती आली समजा आपण म्हणूया, कॉस्ट आली 90,000. म्हणजे 90,000 रुपयाचा खर्च आला, पण आपण किती रुपयाचं काम पूर्ण केलं, 1 लाख रुपयाचं. मग आपल्याला प्रॉफिट किती होईल याच्यामध्ये, 10,000 रुपये. अशा प्रकारे, नाही का. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बरं, एखाद्या पर्टिक्युलर डेटला आपण किती टक्के काम पूर्ण केलंय आणि किती टक्के आपल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राइसचे पैसे कंप्लीट केले आपण, आणि किती रुपये खर्च आपला झालेला आहे, कॉस्ट किती झाली, दोघांचं कंपॅरिझन करून आपण नक्कीच काय करू शकतो, प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करू शकतो किंवा लॉस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा मग याच्यामध्ये पुढचा प्रश्न असा येतो की आपलं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट किती टक्के पूर्ण झालं आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं. हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. फॉर्म्युला आहे कॉस्ट टू डेट. उदाहरणार्थ आजची डेट आहे 15/10. आजच्या डेटला आपण किती रुपयाचं काम पूर्ण केलंय, समजा उदाहरणार्थ आपण 2 लाख रुपयाचं काम पूर्ण केलं आजच्या डेटला, डिवाइड बाय, भागिले बघा त्याला काय, क्युम्युलेटिव्ह कॉस्ट इन्कर्ड. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय, क्युम्युलेटिव्हचा अर्थ होतो संचित होत जाणे. तर आता आपण टोटल जेवढी कॉस्ट केली ती काय करायची, डिवाइड करायची, प्लस एस्टिमेटेड कॉस्ट टू कंट्रोल, म्हणजे अंदाजित कॉस्ट किती व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये काय करायचं ते प्लस करायचं आणि गुणिले काय करायचं 100. तर याच्यानंतर आपलं काय भेटेल बरं, पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. बघा पुढं करंट रेव्हेन्यू फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट. करंट रेव्हेन्यू म्हणजे काय, सध्याला आपल्याला करंट चालू किती पैसे रेव्हेन्यू पैसे मिळाले कॉन्ट्रॅक्टपासून, ते कसं कॅल्क्युलेट करायचं, कॉन्ट्रॅक्ट प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मायनस रेव्हेन्यू प्रिव्हियसली रिकग्नाइज्ड. तर हे एक आपलं फॉर्म्युला वापरू शकतो आपण. करंट रेव्हेन्यू फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट कसं आपण कॅल्क्युलेट करणार, कॉन्ट्रॅक्ट प्राइस म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती टोटल इंटू पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन गुणिले, आता आपण वरच्या फॉर्म्युलेमध्ये काढले ना पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन, त्याला मल्टिप्लाय करायचं आणि मायनस त्याच्यामधून काय करायचं, रेव्हेन्यू प्रिव्हियसली रिकग्नाइज. मागच्या वेळेस एवढा रेव्हेन्यू आपण रिकग्नाइज केला होता तर तुम्ही काय करायचं, मायनस करायचं. बघा एक्सक्लुशन फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट, इथं पुन्हा स्पेलिंग मिस्टेक आहे, मी चेंज करून घेईल कॉन्ट्रॅक्टची. तर एक्सक्लुशन फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट, कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं आतापर्यंत ॲडिशन काय करायचं ते पाहिलं. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमधून काय काय म्हणून आपण काय काय आपण मायनस करायला पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये काय काय ॲड करायला नाही पाहिजे, तर ते बघा. कॉस्ट ऑफ मटेरियल्स डिलिव्हर्ड टू द कस्टमर कॉन्ट्रॅक्ट साईट फॉर यूज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बट नॉट यूज, म्हणजे मटेरियल डिलिव्हर्ड केलंय पाठवलं गेलंय कॉन्ट्रॅक्ट साईटला. कॉन्ट्रॅक्ट साईट म्हणजे काय, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टचं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं ती जागा त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट साईट. तिथं आपण जेवढं मटेरियल पाठवलंय परंतु पाठवलं आहे पण ते मटेरियल काय अजून वापरलं गेलेलं नाहीये, तर असं मटेरियल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट प्राइसमध्ये आपण ॲड करू शकत नाही, आपल्याला ते एक्सक्लूड करावं लागेल, एक्सक्लुजन त्याचं करावं लागेल. पेमेंट मेड टू सब कॉन्ट्रॅक्टर्स वर्कर्स इन ॲडव्हान्स ऑफ वर्क परफॉर्म. समजा आपलं जे मेन कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आहे, समजा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलेलं आहे परंतु फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट आपण परत दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं आहे, नाही का, कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, जे फर्निचर तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याला आपण सब कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. आणि मग हे सब कॉन्ट्रॅक्टरला आपण जे काही पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेले असेल ते सुद्धा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये ॲड करता येणार नाही, तर ते सुद्धा एक्सक्लूड करायचे. बघा पुढं प्रिन्सिपल्स ऑफ रिकॉग्निशन ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस, म्हणजे काय म्हणतात आपल्याला की कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट चालू असताना रेव्हेन्यूमध्ये ॲडिशन करत असताना आणि एक्सपेन्सेसमध्ये ॲडिशन करत असताना कोणते तत्व किंवा कोणते नियम आपण विचारात घ्यायला पाहिजे, तर ते बघा. रेव्हेन्यू रिकॉग्नाइज इन द पिरियड इन विच वर्क इज परफॉर्म, ज्या कालावधीमध्ये आपण वर्क काम केलेलं आहे कन्स्ट्रक्शनचं त्या कालावधीमध्ये जेवढा रेव्हेन्यू झाला तेवढंच आपण ॲड केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट 3 इयर्सचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं, आपण 3 वर्ष काम करणार आहोत. समजा आपण 30 लाख रुपयाला कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, 30 लाख रुपयाला कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं. मग आपण पहिल्या वर्षी काय करायला पाहिजे, फर्स्ट इयरला ओनली 10 lakhs कन्सिडर,
10 लाख रुपयाचं आपण काय करायला पाहिजे, कन्सिडर करायला पाहिजे, कारण जो पिरियड आहे फर्स्ट इयर नाही का, त्याच्यामुळे साधारणपणे आपण 10 लाख रुपयाचं काम पूर्ण केलं पाहिजे, किंवा तो रेव्हेन्यू आहे तो 10 लाखच कन्सिडर केला पाहिजे. पुढच्या कालावधीचा रेव्हेन्यू आपण ॲड करून चालणार नाही. पुढचा एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये बघा, एक्सपेन्सिव्ह रिकॉग्नाइज इन द पिरियड इन व्हिच द वर्क विच एक्सपेन्सेस रिलेटेड इज परफॉर्म. म्हणजे आपण जे काम केलेलं आहे कन्स्ट्रक्शनचं विशिष्ट कालावधीमध्ये, त्या कालावधीमध्ये आपण जेवढे खर्च केले तेवढंच आपण काय करायला पाहिजे, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲड करायला पाहिजे. बघा, जनरली कॉन्ट्रॅक्ट प्राईस कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. बघा, एकदम महत्त्वाचा घटक आहे बरं का, तुम्हाला एक्झामसाठी क्वेश्चनसाठी महत्त्वाचं आहे. जनरली म्हणजे सर्वसाधारणपणे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये खालील गोष्टी ॲड करतात कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये बरं का. आधी आपण पाहिलं ते रेव्हेन्यू होते, आता आपण बघतोय कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये काय काय असतं, काय काय घटक याच्यामध्ये असतात. विच एलिमेंट्स इन्क्लूड इन द कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. फर्स्ट एलिमेंट साईट लेबर कॉस्ट. साईट म्हणजे काय, ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालतं ती जागा, तो एरिया, त्याला आपण साईट असं म्हणतो नाही का. तर साईट लेबर कॉस्ट, जिथं आपण कन्स्ट्रक्शनचं काम करतोय त्या ठिकाणी जे लेबर आपण यूज केले त्यांचा जो खर्च आहे नाही का, त्यांच्यावर होणारा जो खर्च आहे तो काय करतो असतो आपण, साईट लेबर कॉस्ट हा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. कॉस्ट ऑफ मटेरियल म्हणजे कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला नक्कीच मटेरियलची गरज असते, आवश्यकता असते. या मटेरियल जो काही खर्च होतो तो आपण कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये ॲड करायला पाहिजे. डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड इक्विपमेंट्स. आपण कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला काही मशिनरीज किंवा काही प्लांट किंवा इक्विपमेंट्स वगैरे वापरावे लागतात नक्कीच. तर मग ह्या वापरण्यामुळे, प्लांट आणि इक्विपमेंटच्या वापरामुळे त्यांचं काही डिप्रिशिएशन जे होतं त्याचे चार्जेस जे आहेत ते कॉस्ट प्राईसमध्ये, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. कॉस्ट ऑफ मुव्हिंग प्लांट इक्विपमेंट अँड मटेरियल्स. जर आपण प्लांट इक्विपमेंट अँड मटेरियल जे आहेत त्यांना मुवमेंट करत असतो, म्हणजे मुवमेंट म्हणजे काही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण इक्विपमेंट वगैरे मटेरियल वगैरे वाहून येत असतो, डिलिव्हर करत असतो, त्याच्यासाठी मुव्हिंगसाठी डिलिव्हर करण्यासाठी जे काही खर्च होतात ते सुद्धा कॉस्ट प्राईसमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. पुढचा आहे कॉस्ट ऑफ हायरिंग प्लांट. बऱ्याच वेळा एखादी प्लांट आपल्याला स्वतः काय म्हणा आपण पूर्ण खरेदी करणं शक्य नसतं, त्यावेळेस आपण जे काय करतो हायर करत असतो, भाडे तत्त्वावर आपण वापरायला घेत असतो, म्हणजे त्याचे जे हायर चार्जेस वगैरे आहेत ते सुद्धा आपण कॉस्ट प्राईसमध्ये ॲड करत असतो. पुढे आहे कॉस्ट ऑफ डिझाईन अँड टेक्निकल असिस्टंट. बऱ्याच वेळा आपण जे कन्स्ट्रक्शन करतो त्याचा आपल्याला एक आराखडा, त्याचं एक डिझाईन, त्याचा एक प्लॅन आपल्याला तयार करून घ्यावा लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायची असेल तर आपण सिव्हिल इंजिनियर किंवा एक्सपर्ट व्यक्तीकडून काय करत असतो, बरं त्याचा प्लॅन किंवा त्याचा एक डिझाईन, त्याचा एक आकृती अगोदर तयार करून घेत असतो आणि मग डिझाईन तयार केल्यानंतर आपण काय करतो, बरं त्याप्रमाणे त्याचं कन्स्ट्रक्शन करत असतो. तर ही कॉस्ट ऑफ डिझाईन तयार करून घेण्यासाठी काही टेक्निकल असिस्टंट वगैरे आपण घेतला असेल ते तयार करण्यासाठी, त्यांची जी काही फी असेल ती सुद्धा आपण काय करायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये कॉस्टमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. बघा, एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ रेक्टिफिकेशन अँड गॅरंटी. हे रेक्टिफिकेशन त्याला आपण म्हणतो काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये काही जर आपल्याकडून चुका झाल्या तर त्या दुरुस्ती वगैरे करण्यासाठी जो काही खर्च येईल तो सुद्धा कॉस्ट प्राईसमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. वर्क इन्क्लुडिंग एक्सपेक्टेड वॉरंटी कॉस्ट नाही का, जे आपण वर्कसाठी जे वॉरंटी वगैरे घेतली असेल, गॅरंटी वगैरे घेतली असेल त्याची कॉस्टसुद्धा आपण कॉस्ट प्राईसमध्ये ॲड करायला पाहिजे. क्लेम फ्रॉम थर्ड पार्टीज. जर काय म्हणू आपण थर्ड पार्टीकडून आपल्याला काही जर क्लेम केला गेला तर त्या बाबतीत जर आपल्याला काही पेनल्टी वगैरे होत असेल तर ती सुद्धा आपण कॉस्ट प्राईसमध्ये ॲड करायला पाहिजे. पुढचा आहे प्री कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. प्री कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाल्याच्या अगोदर आपण जो काही खर्च करतो तो सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला काय म्हणू आपण टेंडर आलं होतं, आपण ते टेंडर भरून दिलं, डॉक्युमेंटेशन वगैरे केलं, त्याच्यामध्ये आपण करार केला असेल, कॉन्ट्रॅक्टचा करार केला असेल कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा, तर मग कॉन्ट्रॅक्ट सुरू होण्याच्या अगोदर जो काही खर्च होतो तो सुद्धा कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. पुढे आहे इन्शुरन्स. आपण बऱ्याच वेळा हे कन्स्ट्रक्शन करत असताना अनेक मटेरियल असेल, अनेक गोष्टी आपण वापरत असतो इनपुट म्हणून, त्यांचा आपण जर काही इन्शुरन्स वगैरे काढला असेल, कारण समजा कन्स्ट्रक्शन करत असताना काही ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा काय म्हणा आपण त्याला आपलं कन्स्ट्रक्शन डिमॉलिश वगैरे झालं असेल, खराब वगैरे झालं असेल नाही का, किंवा अर्थक्वेक वगैरे फ्लड वगैरे याच्यामुळे जर ते हे होत असेल, डॅमेज होत असेल, तर त्या ठिकाणी आपण इन्शुरन्स काढला असतो, तर ते इन्शुरन्सचे जे काय म्हणा आपण हप्ता वगैरे असेल तो सुद्धा कॉस्ट प्राईसमध्ये आपण ॲड करायला पाहिजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचे. कॉस्ट ऑफ डिझाईन अँड टेक्निकल असिस्टंट विच इज नॉट डायरेक्टली रिलेटेड टू द स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपलं काय म्हणता येईल याच्यामध्ये की आताच आपण पाहिलं कॉन्ट्रॅक्ट जे आपलं कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्याचं डिझाईन वगैरे काय करता येईल बरं आपल्याला कॉस्ट प्राईसमध्ये ॲड करायला पाहिजे, पण जर ते आपल्या कॉन्ट्रॅक्ट प्राईसशी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट संबंध नसेल तर आपण ॲड करायची गरज नसते. पुढे आहे कन्स्ट्रक्शन ओव्हरहेड्स. आता ओव्हरहेड्स म्हणजे काय, असे खर्च जे इनडायरेक्ट असतात, कन्स्ट्रक्शनसाठी करतो आपण
नाही का. इनडायरेक्टली खर्च आपण जे कन्स्ट्रक्शनसाठी करणार आहोत ते सुद्धा कन्स्ट्रक्शन आपण काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचं मिनिंग आपण पाहिलं. पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, त्याची गरज काय आहे, मिनिंग नंतर आपण त्याचे प्रकार पाहिले. फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्ट, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, कंबायनिंग अँड सेगमेंटिंग कॉन्ट्रॅक्ट, साधारणपणे 3 प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिले. कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन पाहिला आपण, की एखादी सेपरेट असेट आपण जर कन्स्ट्रक्शन करत असू तर तिला कधी सेपरेट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट कसं त्याला करता येईल हे आपण याच्यामध्ये पाहिले. त्याच्याप्रमाणे कॉस्ट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट चालू असताना प्रॉफिट किती झालं, लॉस किती झालं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. त्यावेळेस आपण जे बघत असतो पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन, किती टक्के काम आपण पूर्ण केलं आहे कॉन्ट्रॅक्टचं, हे आपण वेळोवेळी दरवर्षी आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपण पाहिलं. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये काय ॲड करायचं आपण ते आताच पाहिलं. कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू बरं का, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं ते पाहिलं. कॉस्ट प्राईस, कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट प्राईसमध्ये काय ॲड करायचं आणि काय लेस करायचं ते पाहिलं. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आपण पॉईंट याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इथं थांबूया.